झी 24 तास एक पाऊल पुढे. 15 जुलैपासून झी मराठी वाहिनीवर एक नवी मालिका आपल्या भेटीला येणार आहे. होणार सून मी ह्या घरची. चला तर मग ह्या मालिकेतल्या प्रमुख नायिकेला आणि तिच्या कुटुंबाला भेटूया. माझ्या बाजूला बस. पूजेचं सगळं सामान घेतलंस? 25 नारळ घेतलेस ना? चला चला चला, उशीर झालाय. आता ही शैली कुठे राहिली? तयार झाली होती ना ती. मागे बसशील? मला नाही जमणार. हो, सगळं सामान आणि एक नारळ पण घेतलंय. मन मोठं असलं की सारं काही सामावून घेता येतं. गणपती बाप्पा. सर्व दर्शकांना मी तेजश्री प्रधान हाय करते. काय म्हणताय? हो, नवीन सिरियल येस, होणार सून मी ह्या घरची अशा नावाच्या मालिकेत तुम्ही मला लवकरच बघणार आहात. शूटिंग चालू आहे आमचं, मस्त सुरू झालंय, मज्जा येते. तुम्हाला मजा सांगू का, आम्ही खूप रिअल लोकेशनवर शूट करतोय. ही एक जास्तच वेगळी मजा आहे. कारण आता तुम्हाला असं बघून वाटत असेल ना कुठेतरी गावाला किंवा आउटडोअरला आलोय आम्ही शूटिंगला. नाही, आम्ही मुंबईत गोरेगावात शूट करतोय. आणि गोरेगावात येस अशी छान जागा आहे तिथे आम्ही शूट करतोय. खूप धमाल येते आम्हाला, करायलाच इतकी मजा येते ना की मला खात्री आहे तुम्हाला बघायला तर 100% मजा येणार आहे. आता शूट करते म्हणजे माझ्याबरोबर बाकीचे लोक असणारच. येस, आपण माझ्या आईला भेटूया आता. हॅलो, मी आई आशा शेलार. नेहमीप्रमाणे प्रेमळ माता. आणि सिरियलचं नाव आपल्या आता समोर तेजस्वीने सांगितलंच आहे, होणार सून मी या घरची. थोडंसं अश्रू यायला हवं, वाईट वाटणारच आहे. पण मला असं वाटतं ही मालिका तुम्ही नक्की सगळेजण एन्जॉय करा. माझ्यासोबत माझा लाडका लेक पण आहे, पिंट्या आहे माझ्यासोबत. घे पिंट्या. नमस्कार, माझं नाव रोहन गुजर. मी या सिरियलमध्ये जान्हवीच्या भावाचा रोल प्ले करतोय. त्याचं नाव आहे पिंट्या. अतिशय मस्तीखोर, आईने खूप लाडावलेला असा आहे तो. बाबांचं आणि माझं फारसं नाही जमत. 12वीत 5 वेळेला मी फेल झालोय, कोणाला सांगू नका. तर असं एक आमचं छानसं छोटंसं कुटुंब आहे. ताई माझे खूप लाड करते, पण ताईच्या अटी असतात. तिला ना मला थोडं सुधरवायचं, बस दॅट्स इट. आय होप आमचं हे छोटंसं कुटुंब तुम्हा सगळ्यांना खूप खूप आवडेल. चला चला, सासूबाईंनी सुनमुख पाहून घ्या. मन मोठं असलं की सारं काही सामावून घे. हे माझे फॅमिली मेंबर्स, पण आमच्या फॅमिली मेंबर्स सारखाच माझा एक खूप छान मित्रही आहे इथेच राहणारा, आणि तोही आता माझ्या बरोबर आहे. त्यामुळे त्याला मिस करून कसं चालेल. हाय, मी मनीष, म्हणजे खरं नाव सचिन देशपांडे. आणि हे बरं झालं की माझा इंट्रो जान्हवीनेच करून दिला, कारण माझ्या आयुष्यातले बरेचसे चांगले डिसिजन जान्हवीच घेते. सो आमची दोघांची खूप चांगली आणि निखळ मैत्री आहे. आम्ही लहानपणापासून एकत्र राहतोय, एकमेकांचे चांगले मित्र आहोत. ती माझ्यापेक्षा जरा जास्त समजूतदार आहे, त्यामुळे मला काय योग्य काय अयोग्य सगळं तीच सांगते. हां, माझी एक गर्लफ्रेंड आहे आणि आमचं अफेअर जान्हवीने जुळवून दिलं. सो आमच्यामध्ये कधी काही प्रॉब्लेम झाले, भांडणं झाली की ते सोडवायचे कसे याच्यासाठी मी फक्त जान्हवीकडे जातो. त्यामुळे खूप चांगली मैत्रिणी माझी ती. खूप धमाल मजा मस्ती ऑफ स्क्रीन आणि तुमच्यासाठी ऑन स्क्रीनही करत राहणार आहोत. थोडंसं माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगावं तर जान्हवी आहे ना, हिच्याशी तुम्ही प्रत्येक, म्हणजे मी म्हणेन प्रत्येक घरातली मुलगी रिलेट करू शकेल स्वतःला. ती खूप रिअलिस्टिक, आत्ताची इंडिपेंडेंट वुमन अशी आहे. येस, ती कमावते, तिचं घर तिच्या पैशावर चालतं समहाऊ. पण असं असताना तिच्या आयुष्याचा एक फंडा आहे, दॅट इज स्माईल अँड सायलन्स. या फंड्यासकट ती आयुष्य जगत असते. तिचं कायम म्हणणं असतं की स्माईल केल्यामुळे प्रॉब्लेम्स दूर होतात आणि सायलन्समुळे आपल्याला त्यांना दूर ठेवता येतं. आणि हाच फंडा ती स्वतःला आणि जगाला शिकवत असते. पण खूप हसमुख आणि मनमोकळी आहे ती, सगळ्यांना आवडेल अशी. आय एम शुअर तुम्हालाही नक्की आवडेल. आणि बाकी शूटिंगच्या बाबतीत सांगू तर असे सगळे तुम्हाला माझ्या 6 सासवाई माहीतच आहेत. म्हटल्यानंतर इतकी धमाल येते. पण ऑफकोर्स कधीतरी दडपण येतं, कारण माझ्या आजूबाजूचे सगळे कलाकार सिनियर आहेत, मोठे आहेत.
पण सासू ही कन्सेप्ट ऐकल्यावर जी भीती वाटते ना, तसं अजिबात नाहीये. त्या अगदी आयांसारख्या सगळ्याच मला सांभाळून घेत असतात. माझी आई सुद्धा ऑनस्क्रीन कशी असेल काय असेल मला माहित नाही, पण ऑफ स्क्रीन तर ती बेस्ट आहे. शूटिंगला आत्ता सुरुवात झाली आहे, त्यामुळे आपण धमाल मजा मस्ती याबद्दल बोलत राहू सतत, कारण आपल्याला खूप लॉंग टर्म काम करायचं आहे. आणि आता आमची सिरियल, येस तुमची उत्सुकता वाढली आहे ना, मग बघणार आहात ना. कधी भेटायला यायचंय? 15 जुलैपासून सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर. थँक्यू. झी 24 तास एक पाऊल पुढे.